विधान परिषदेच्या मतदानापूर्वीच महायुतीचा विजयी षटकार। 6 जागा बिनविरोध, 11 जागांवर होणार निवडणूक। राष्ट्रवादी 2, शिवसेना 2 आणि भाजपची 2 जागांवर बाजी। नाशिक विधान परिषद निवडणुकीचा तिढा कायम। उदय सामंत, गिरीश महाजन आज नाशिकमध्ये घेणार बैठक। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री घेणार पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा। महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक। वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन। जळगावच्या रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांड प्रकरणी नराधम महेंद्र बारलेला दुहेरी फाशीची शिक्षा। मुलीसह तिच्या 4 अल्पवयीन भावंडांची केली होती निर्घृण हत्या। ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी लढवला खटला। अकोला महानगरपालिकेत तुफान हाणामारी। कपड्यांचा भाव करण्यावरून वाद विकोपाला। कपडे विक्रेत्याची महिलेच्या पतीला पाईपनं बेदम मारहाण। शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल, मात्र शेतकऱ्यांची 2500 रुपये दराची मागणी कायम। 1500 रुपयांचा सरकारी दर अपुरा असल्याचा दावा। मध्य रेल्वेवर शनिवारी विशेष मेगा ब्लॉक। आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद। अनेक मेल एक्सप्रेस देखील रद्द होणार। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंचं अल्पशा आजारानं निधन। दीनानाथ रुग्णालयात वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। आज मुळगावी भोरमध्ये होणार अंत्यसंस्कार। इंडिया आघाडीत फूट, काँग्रेसला धक्का। 8 जूनच्या बैठकीत सहभागी न होण्याचा डीएमकेचा निर्णय। देशात भयंकर आर्थिक त्सुनामी येणार, राहुल गांधी यांचा मोठा दावा। तर भाजपनं प्रत्युत्तर देत काँग्रेसला सुनावलं। नोएडाच्या सेक्टर 75 मधील अपार्टमेंटमध्ये भीषण आग। अग्निशमन दल आणि पोलिसांची पथकं घटनास्थळी दाखल। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। माझ्या जागेवरून पोटनिवडणूक लढवा, हुमायून कबीर यांचा ममता बॅनर्जींना मोठा प्रस्ताव। ममता बॅनर्जी पुन्हा एकदा विधानसभेत, चर्चांनी धरला जोर। हरियाणामध्ये उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान क्रेन कोसळली, अनेक कामगार अडकल्याची भीती। ऊर्जा सहकार्याचा निर्धार, भारत व्हेनेझुएला दरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा। आर्थिक संबंधांचा घेणार आढावा। इराणी फ्रेंच लेखिका मार्जेन सत्रापी यांचं निधन। फ्रान्सच्या अध्यक्षांकडून शोक व्यक्त। आजपासून टीम इंडियाचं मिशन कसोटी। न्यू चंदीगडच्या मुल्लानपूरमध्ये अफगाणिस्तानशी 2 हात। कोहली मुकणार, रोहितबाबत संभ्रम। अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडिया समोर मोठा पेच। आगामी आयर्लंड इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघात मोठे फेरबदल। सूर्यकुमार यादवला डच्चू, तर श्रेयस अय्यरची कर्णधारपदी वर्णी।